सद्गुरू पैमावली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो, आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि आपलं जे चिंतन चालले आहे ते चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. आनंदाने जीवन जगणं खरं म्हणजे सोपंच आहे, पण तेच सर्वसाधारण माणसासाठी कठीण होऊन बसले. संतांसाठी ते सोपं असतं, कारण सहजपणे सर्वांबद्दल जेव्हा आपल्या मनामध्ये सद्भावना असतात तर आपण सहज समाधानी असतो, आनंदात असतो. हे लक्षात ठेवा. जिथे ह्या सद्भावना कमी होतील किंवा सद्भावनांचा अभाव होतो तिथे त्या व्यक्तीचं वागणं इतरांना त्रासदायक होतं आणि स्वतःलाही त्रासदायक होतं, आणि ती व्यक्ती आनंदात राहू शकत नाही. लक्षात ठेवायचं. म्हणजे आनंदात राहण्यासाठी आपल्याच ठिकाणी सर्वांबद्दल सद्भावना असणं फार महत्त्वाचं आहे. आणि विषय येण्याचं कारणच असं आहे की प्रश्न असा होता की जे शेलार भाऊ म्हणून जे शिक्षक आहेत त्यांनी तिथे काही त्यांचं जेवण ठेवलं होतं मुलांनी. तिथे ते जेवायला गेले होते तेव्हा त्यांनी तुझं पाणी मागितलं आणि पाणी आणून दिल्यावर त्याला तुझं खूप खूप भलं व्हावं, की त्याला म्हणजे अगदी विशेष कोण भलं व्हावं असं म्हटल्यावर तो मुलगा इतका आकर्षित झाला की तो तिथेच उभा राहिला त्यांचं परत त्यांना पाणी देण्यासाठी किंवा त्यांची सेवा करण्यासाठी. आता एका शब्दामध्ये एवढं सामर्थ्य कसं, असा त्यांचा तो प्रश्न होता. प्रश्न आहे बरोबर, पण खरं म्हणजे हे सत्य आहे की जेव्हा आपण इतरांबद्दल सद्भावना किंवा व्यक्तीच्या अपेक्षेत एकमेकाकडे आपण जवळ जातो, पाहतो, संबंधित होतो, तेव्हा आपल्या मनामध्ये ज्या व्यक्तीबद्दल सद्भावना असते तिथे आपलं मन प्रसन्न असतं, शांत असतं, आपण आनंदात असतो. आणि म्हणून भलं हा शब्दाचा अर्थ कोण कसा लावेल त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. भलं म्हणजे आपण म्हणतो हां तुझं भलं होऊ दे, म्हणजे काय, तुला जे हवं ते मिळावं, मग ऐश्वर्य मिळू दे, सुख मिळू दे, शांती मिळू दे, शारीरिक आरोग्य मिळू दे, यश मिळू दे, ह्या सगळ्या मिळून जे अर्थ आहे तो भलं आहे. भल्याला अर्थ कसा लावायचा हे आपण ठरवायचं आहे, कारण शब्द आणि शब्दाचा अर्थ ह्याच्यामध्ये मोठा फरक असतो. जर भल्याचा अर्थ छोटासा कधी तुम्ही लावला की हां माझं भलं झालं म्हणजे भलं म्हणजे भलं. आता भलं म्हणजे भलं याला काही अर्थ नाही, त्याचा विस्तार झाला पाहिजे की आपल्याला हे भलं व्हावं म्हणायचं म्हणजे नेमकं काय. तर सर्वांगाने भलं झालं पाहिजे, म्हणजे त्याचं शारीरिक आरोग्य सर्वांचं व्यवस्थित असलं पाहिजे, त्यांची बुद्धिमत्ता व्यवस्थित असली पाहिजे, त्यांचं स्वभाव व्यवस्थित असले पाहिजेत, किंवा त्यांना चांगल्या सगळ्या गोष्टी प्राप्त व्हायला पाहिजे. जे जाईल तिथे त्यांना सर्वांकडनं चांगल्या गोष्टी प्राप्त व्हाव्यात. ह्या अंगाने भलं हा शब्द जातात, कारण भलं आणि कल्याण हे दोन शब्द आहेत असे. आणि म्हणून आपण त्याचा कसा अर्थ लावावा त्याच्यावर असतं, पण घेणारा तो भल्या शब्दाचा चांगलाच अर्थ लोक घेतात. भल्या शब्दाचा वाईट अर्थ कोण लावून घेत नाही, की भलं याला पॉझिटिव्ह अर्थ आहे, की भलं म्हणजे सगळ्या बाजूने आपल्याला चांगल्या गोष्टी मिळाव्यात, हाच त्याचा अर्थ असतो. आणि प्रत्येकाला आपल्याला चांगलं मिळावं हे वाटतच असतं, नवीन काहीच नाही. कोणाला वाटतं माझं लोकांनी स्वागत करावं, कोणाला वाटत नाही की कोणी आपल्याला आशीर्वाद देऊ नयेत. लोकांचे आशीर्वाद घेण्यात सुद्धा माणसाच्या मनाला समाधान मिळतं. लक्षात ठेवायचं. म्हणजे आता आशीर्वाद म्हणजे सुद्धा सद्भावनाच असतात. मोठ्याने केलेल्या लहानांबद्दल असलेल्या सद्भावना त्यालाच आशीर्वाद म्हणतो आपण. इंग्लिशमध्ये तो शब्द आहे ब्लेसिंग्स, म्हणजे भलेपणाचा विचार. सगळं भलं, तुझं भलं होतं, तुझं भलं होतं, तुझं भलं. आणि म्हणून इथे मनापासून जेव्हा आपण अंतःकरणापासून आणि सहजपणे जेव्हा आपण शांत असतो, बोलत नाही, पण सहज सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं, जो समोरचे त्याचं भलं होते, अशी ही सहज भावना जर असेल ना तर आपल्याला सहज आनंद प्राप्त होतो, कारण तिथे मन स्थिर असतं, शांत असतं. लक्षात
किंबहुना जर काही विचित्र घटना घडल्या की अनिष्ट परिस्थितीत सुद्धा मन जेव्हा अस्थिर व्हायला लागतं तेव्हा मनापासून आपण सर्वांचं भलं होऊ दे असा विचार परमेश्वराकडे की परमेश्वराच्या स्मरणातून परमेश्वरालाच म्हणायला लागतो की देवा सर्वांचं भलं होऊ दे, देवा सर्वांचं भलं कर. ह्या सर्वांच्या बद्दल असलेल्या सदिच्छा सुद्धा माणसाला समाधान देतात. आणि हा विचार उच्चार रूपाने जेव्हा इतर जण ऐकतात त्यांनाही आनंद होतो. गंमत सांगतो, महाराजांची जी विश्व प्रार्थना आहे ती माझ्याकडे त्यावेळेला कॉलेज म्हणून मोठी गाडी होती आणि त्या गाडीच्या मागे मोठ्या अक्षरात सद्गुरूंची प्रार्थना होती. अर्थात खाली सद्गुरू वामनराव पै हेही नाव होतं. असं नाही की प्रार्थना नुसती लावून आपण काहीतरी, पण जे जे लोक गाडीच्या बाजूने जायचे वाचून ते लगेच हात करायचे, अरे वा छान आहे छान आहे म्हणायचे. म्हणजे प्रार्थना नुसती वाचली तरी माणसाच्या मनाला समाधान लाभतं. लक्षात घ्या, का की प्रत्येकाला आपलं भलं व्हावं हेच वाटत असतं. कोणाला वाटतं आपलं वाईट व्हावं? कधीच नाही वाटत. कितीही वाईट परिस्थितीत सुद्धा आपलं भलं व्हायला पाहिजे, की आपल्याला चांगल्या गोष्टी प्राप्त झाल्या पाहिजेत, की आपल्याला सतत आनंदात राहता आलं पाहिजे. हे प्रत्येक माणसाची आंतरिक प्रेरणा, आंतरिक ओढ आहे, लक्षात ठेवायचं. आणि त्या आंतरिक प्रेरणेला जेव्हा आपण आपल्या ह्या भलं होऊ दे मनापासून, अगदी मनापासून आपण म्हणतो भलं होऊ दे, ही जेव्हा भावना जोडतो तेव्हा त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला कोणी जे ऐकतं त्यांना आनंद होतो, शांत होतो. म्हणून म्हटलं ती प्रार्थना नुसती वाचून लोकांना आनंद व्हायचा. पूर्वी, फार पूर्वीचे अगदी, म्हणजे मी म्हणतो ती ही घटना जेव्हा घडली तर त्यावेळेला जर 2004-05च्या आसपास, त्याच्या अगोदरपासून तेवढी, पण 2004 ते 5च्या आसपासची घटना. 2001ला ती कॉलेज गाडी घेतली होती मी, आणि त्याच्यानंतर ती गाडीच्या मागे लावल्यानंतर लोक लांबून त्या गाडीला ओळखायचे. आणि दुसरी प्रार्थनेमुळे गाडी कोणाची ते ओळखत नव्हते, फक्त प्रार्थना लावलेली गाडी आहे ही लांबून पण गाडी आली ते असं वाटायचं. आणि लोकांना ती आवडायची. का? फक्त ती प्रार्थना, त्याच्यात भलेपणाचा विचार. प्रार्थना म्हणजे सुद्धा काय भलेपणाचा विचार आहे. भलं उद्याचा अर्थच विश्व प्रार्थना आहे. खरं सांगायचं, संपूर्ण जर विश्व प्रार्थना म्हणायचं आणि त्याचा अर्थ भलं होऊ दे हा लावलात तर सगळ्यात सुंदर अर्थ आपण जीवनाला दिलेला आहे. हे लक्षात ठेवा की हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, चांगली बुद्धी मिळू देत. साधा अर्थ आहे. बघा, तुम्ही कसा अर्थ लावता त्याप्रमाणे त्या प्रार्थनेचा रंग असतो. आपण म्हणतो सगळ्यांना चांगली बुद्धी मिळाली, वाईट का? हां, चांगली बुद्धी मिळते, पण त्याला अर्थ दिला. प्रत्येकाला शहाणपण मिळू दे आणि प्रत्येकाला पारमार्थिक ज्ञान सुद्धा मिळू, म्हणजे आत्मज्ञान मिळू दे. ही सद्बुद्धीची मुख्य लक्षणं आहेत. किंवा सद्बुद्धी होण्यासाठी नेमका बेस बुद्धीचा हा असायला पाहिजे. काय? की शहाणपण असला, म्हणजे योग्य अयोग्य हे सगळं कळलं पाहिजे. ती बुद्धी चांगली, म्हणजे योग्य ते करण्यासाठी ती म्हणजे वळते, तर ती बुद्धी चांगली. आणि सगळ्यांना आत्मज्ञान होते, म्हणजे आपल्या जीवनाचं खरं ज्ञान कळलं पाहिजे. तिथे ती सद्बुद्धी ही आत्मबुद्धी होते. आणि म्हणून चांगली बुद्धी म्हणजे हा अर्थ जर लावला, शहाणपण आत्मज्ञान, तर शब्दाचा अर्थ असा बदलत जातो. म्हणून इतर लोक नुसती चांगली बुद्धी दे म्हणून पुढे जातात, आणि ज्यांना हा अर्थ कळतो की सर्वांना शहाणपण प्राप्त होऊ देत, आत्मज्ञान प्राप्त होऊ देत, तिथे त्या शब्दाचा रंग अधिक बदलतो. म्हणजे कसा आपण अर्थ लावू, म्हणजे शब्द म्हटलं की परंपरेने आलेला अर्थच लावला पाहिजे असं नाही. त्या शब्दाला तुम्ही तुमच्या चिंतनातून तो अर्थ कसा लावायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून प्रार्थना प्रत्येकजण कोणत्या भावातून, कोणत्या अर्थातून कशी बोलतो त्याच्यावर त्या प्रार्थनेचा रंग असतो. म्हणून आरोग्य दे म्हटलं की आपल्याला माहिती आहे शरीराचं आरोग्य आहे, पण मनाचं पण आरोग्य असतं. म्हणून तनाचं आणि मनाचं दोघांचं आरोग्य मिळतं. सर्वांना सुखात, आता सुख, आनंद आणि ऐश्वर्य असे शब्द, सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. आता सुखात आणि आनंदात बऱ्याच वेळेला आपल्याला सारखाच अर्थ लागतो, आणि त्यावेळेला बऱ्याच लोकांना वाटतं सुखात म्हटलं बरं इथे आनंदात काय? तर सुख म्हणजे इथे शांती सुख, शांती सुख असं ज्याचा अर्थ, म्हणजे मूळ आपलं स्वरूप शांती स्वरूप आहे.
त्या स्वरूपाशी एकरूपता लादते तेव्हा ते असतं ते शांती सुख असतं. म्हणून सर्वांना शांती सुख लाभू दे आणि सर्वांना आनंदात ठेव. म्हणजे काय, आता आनंदात म्हणजे सहजानंदात तुम्हाला येता जाता तुम्ही आनंदात कधी राहू शकता. आपण म्हणतो चला आपण सारे आनंदाने जेवतो, म्हणजे खरंच आपल्याकडे तो आनंद आहे त्याचा अनुभव आपल्याला घेता आला पाहिजे. म्हणून हे आनंदात म्हणजे सुंदर मजबूत मन झालं पाहिजे. आता सुंदर मजबूत मन म्हणजे काय, अर्थ लावून घ्या. तर तिथे सुंदर मजबूत मन याचा अर्थच हा आहे की हृदयस्थ ईश्वरावरती नितांत श्रद्धा आणि प्रयत्नरूपी परमेश्वरावर अढळ निष्ठा, दोन शब्द फार महत्वाचे आहेत. ती आपल्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा विचार करते तर जिथे मी म्हणतो तिथेच हृदयस्थ ही ईश्वरी शक्ती नांदते. आणि ही जी हृदयस्थ शक्ती आहे त्या ईश्वरी शक्तीवर श्रद्धा असली पाहिजे. मज हृदयी सद्गुरु जेणे तारेलो हा संसार पुरू, म्हणून विशेष त्यादरू विवेकावर. ज्ञानेश्वरीची सुरुवातीच्या ओव्यांमधली ही ओवी आहे की सद्गुरू कुठे आहेत, मज हृदयी सद्गुरू म्हणजे हृदयस्थ सद्गुरू म्हणजे हृदयस्थ ईश्वर, की जे मी म्हणून आपल्या जाणीवेत आपली जाण आपण घेत असतो. ती जाण घेणारा मुळात तो सद्गुरू आहे की ते सद्गुरूंचं रूप आहे की ते सद्गुरूंचं वास्तव्य आहे, अस्तित्व आहे, हा भाव तिथे असला पाहिजे. मज हृदय सद्गुरू म्हणजे माझ्या हृदयामध्ये सद्गुरू आहेत. आता माझ्या हृदयामध्ये सद्गुरू असला की माझं हृदय पवित्र झालं म्हणून समजायचं. म्हणून तिथे आनंदात म्हणजे हृदयस्थ ईश्वरी शक्तीवर नितांत आपल्या हृदयात ईश्वराचा वास आहे. आता हृदयात म्हटलं की परत शब्द वेगवेगळे अर्थ समजून घेतले आणखी वेगळे अर्थ लागतात. हृदय म्हणजे आपण जे जाणी आपले तेच आपलं खरं हृदय. हृदय म्हणजे बायोलॉजिकल हृदय म्हणत नाही, शरीरात जे हृदय आहे लेफ्ट साईडला ते हृदय आपण म्हणतच नाही. पण लोकांना इतकी सहज शब्द आहे हृदयामध्ये, मी हृदयापासून म्हणजे मनापासून अंतःकरणापासून हृदयापासून माझे विचार प्रकट करतो असं जे म्हणतात. तर हृदयापासून म्हणजे नेमकं कुठे, तर ह्या जाणीवेमध्ये जे ईश्वरत्व आहे त्या ईश्वरत्वावर नितांत श्रद्धा असली पाहिजे. ही जाणीव म्हणजे नेमकं काय हे कळेल त्यावेळेला खरंच मज हृदय सद्गुरू कळतं. म्हणून ती ईश्वरी शक्ती आहे, त्या ईश्वरी शक्तीवर त्या ईश्वरत्वावर किंवा त्या दिव्यत्वावर नितांत श्रद्धा असली. पण ती जाणीव कोणाची आहे, सद्गुरूची आहे. की ती जाणीव कोणाची आहे, परमात्म्याची, परमेश्वराची. अबोध तिथे असेल परमेश्वराची जाणीव, तिथे नितांत श्रद्धा असली पाहिजे. आणि म्हणून एका बाजूने नितांत श्रद्धा आणि दुसऱ्या बाजूने प्रयत्नरूपी परमेश्वर अढळ निष्ठा पाहिजे. परिस्थिती कशी येऊ, चांगली वाईट अनुकूल प्रतिकूल परिस्थिती येते, पण आपल्या बाजूने सत्कर्मातून प्रयत्न चालू राहिले पाहिजेत. तिथे सत्कर्मातून जितके प्रयत्न चालू राहतात तिथेच मन स्थिर राहतं, शांत राहतं. म्हणजे अधिष्ठान काय, मज हृदय सद्गुरू मी हृदयस्थ ईश्वर. आणि त्याचं अनुष्ठान काय, तर सर्वांच्या प्रती आपण जे करणार ते सतत सत्कर्मच आपल्याकडनं व्हावं. म्हणजे सत्कर्म व्हायचं कारण काय असलं पाहिजे, सत्कर्म होण्यासाठी फक्त एकच सद्भावना सर्वांप्रती असल्या पाहिजेत. सद्भावनेतून सत्कर्म होतं. म्हणून ईश्वरत्वाच्या स्मरणात सद्भावनेतून सत्कर्म करणं म्हणजे सहज आनंदात राहता येतं. तिथे मजबूत मन होतं. म्हणजे इथे छोट्या मोठ्या गोष्टी ते गुंतत नाही, रडत नाही की निराश होत नाही. ते त्याला एवढंच माहित आहे की आपल्या हृदयात हा ईश्वर आहे. म्हणजे ही जाणीव मुळात दिव्य आहे आणि त्या दिव्यत्वावर नितांत श्रद्धा ठेवली पाहिजे. त्या दिव्यत्वातून परमेश्वराची आराधना केली पाहिजे की तिथे देवा सर्व तुझंच आहे, तुझ्यामुळेच हे सगळं जीवन चाललं आहे, हा भाव तिथे असतो. तेव्हा ते सुंदर मजबूत. म्हणून सुखात आनंदात आणि ऐश्वर्यात, ऐश्वर दोन पद्धतीने, एक ज्ञानाचं ऐश्वर आणि एक धनाचं ऐश्वर, दोन्ही हवीत. जीवनविद्या म्हणते दोन्ही हवीत आपल्याला, फक्त एक चालत नाही. नुसतं धनाचं ऐश्वर जर त्याला ज्ञानाचं ऐश्वर नसेल तर तो माणूस अहंकारी बनतो किंवा अधिक धन मिळवण्यासाठी अधिक तो आसक्त होऊन जातो. पण ज्याच्याकडे ज्ञानाचं ऐश्वर आहे आणि धन त्याला पुरेसं आहे तरी तो समाधानी असतो. पण दोन्ही हवी असतात हे परत लक्षात ठेवायचं आहे. सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर. आता इथे भलं कर ह्याला आपण अर्थ वेगळा आलो. तिथे दिव्यत्वाची जाण निर्माण व्हावी, त्याला भलं. आपल्या हृदयात ईश्वर आहे, या ईश्वरत्वाची जाण निर्माण व्हायला पाहिजे.
त्याला म्हणतो आपण भलं कर, म्हणजे जे आनंदात ठेव त्याचा अर्थ इथे येतो. आणि कल्याण कर काय, देवपणातून वागता आलं पाहिजे. देवपणातून म्हणजे कुठे, सतत सर्व कार्य देवाचं आहे. देवाचं म्हणजे स्वरूपाचं आहे, स्वरूपाचं म्हणजे सद्गुरु स्वरूपाचं आहे. आणि सर्व कार्य आपल्याकडनं होतं ते देवाचं आहे. म्हणून भलं कर कल्याण कर ह्या भावात जे जे आपण करतो ते लोकांचं कल्याणच होतं. म्हणजे लोकांना चांगल्या चांगल्या गोष्टीच प्राप्त व्हाव्यात, ते लोक सुख शांती समाधान राहावं, हाच भाग तिथं असतो. म्हणून सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, सर्वांचं रक्षण कर. इष्ट आणि अनिष्ट परिस्थिती प्रत्येकाच्या वाट्याला येते, त्यावेळेला त्या प्रत्येकाचं रक्षण झालं पाहिजे. त्यासाठी त्याचे ते प्रयत्न पण असले पाहिजेत. आणि त्याचबरोबर त्याला चांगल्या ब्लेसिंग ज्या मिळतात त्या ब्लेसिंगमध्ये माणसाचं जीवन आनंदाने तो जगू शकतो. आणि ह्यासाठी ह्या सर्व कुठे येतं, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड. म्हणजे काय, दुसरं रामराम म्हटलं की सगळे येईल का, नाही. ह्या दिव्य स्वरूपाचं स्मरण, सद्गुरु स्वरूपाचं स्मरण अखंड असावं सगळ्यांचे. म्हणजे भलं कर म्हणजे काय, हे सगळं मिळून आहे ते भलं कर. आता प्रत्येकजण जरी त्याच्या ज्ञानातून जरी काही अर्थ लावलं तर त्याचा एक अर्थ एवढाच असतो की तिथे मांगल्य आहे, पावित्र्य आहे, सद्भावना आहेत. प्रत्येकाबद्दल जेव्हा आपण नुसतं तुझं भलं उदे भलं उदे भलं उदे म्हणायला लागलो की समोरचा ऐकणारा जी व्यक्ती असते तिला ते आवडणारच, ती आकर्षितच होणार. आणि त्या आकर्षणातून त्या व्यक्तीकडे सुद्धा सद्भावना निर्माण व्हायला लागतात आणि त्याच्यातून खरा आनंद निर्माण होतो. म्हणून भलं करण्यात काय पैशाची देणघेण नसतो, व्यापार नसतो, काहीच नसतं. मनापासून अंतःकरणापासून प्रत्येकाचं भलं व्हावं, की समोर जो येईल त्याचं भलं व्हावं, हा बोधस्थिती असायला पाहिजे. ह्या बोधातून आपण समाधानी होतो. म्हणजे भलं कर म्हणणारी व्यक्ती असते, साधक असतो, ती व्यक्ती समाधानी होते, तिथे शांतता निर्माण होते. आपल्या मनामध्ये इतर वेळेला कधी कोणाचं भलं व्हावं वाटतं आणि कधी त्याला जरासं फटकारलं पाहिजे असंही वाटत असतं. निर्णय परिस्थिती, निर्णय विचार तसे येतच असतात. आणि त्यामुळे मन तिथे समाधानी राहत नाही. तिथे सतत मन समाधानी राहण्यासाठी सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं, की जेव्हा समोर येईल त्याचं देवाचं भलं कर, देवाचं भलं कर, देवाचं भलं कर. आणि ह्या बाबतीत उमेश पांगमाने सांगितलेला अनुभव आठवतो. महाराजांनी उमेश पांगम विमानातून जात होते, अगोदर जाऊन बसले होते पुढे. तेव्हा उमेश पांगमाने महाराजांनी सांगितले, तर या विमान जे जे ऐकतील ना समोर बसतील तेव्हा त्यांच्याकडे प्रत्येकाकडे बघून ह्यांचं भलं कर, देवांचं भलं कर, देवांचं भलं कर, देवांचं, प्रत्येक व्यक्तीकडे पाहत पाहत म्हणत राहा. ते सगळे विमानात प्रवासी येत होते, त्या ते उमेश पांगम ते भलं कर असं म्हणत होते. आणि त्याच्या जीवनात त्यांचं खूप भलं झालं, हा त्याचा अर्थ त्याच्यातून सांगितला. म्हणून जेव्हा कधीही आपण सद्भावनेतून प्रत्येकाचं अंतःकरणापासून भलं होऊ दे म्हणतो, तेव्हा त्या भलेपणामध्ये सर्वात आनंद असतो, समाधान असतं, शांती असते आणि सर्व चांगल्या गोष्टी आपल्याला प्राप्त होत असतात. पण जे आपण इतरांना सुख किंवा दुःख देतो ते सुख दुःख बुमरांग होऊन आपल्याकडे परत येतं. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात शहाणपण आहे, असं जो अमृत तुषार आहे सद्गुरूंचा. म्हणजे इथे आपण इतरांना जे सुख दुःख होतं, आपण सर्वांना याचं भलं होऊ दे, याचं भलं होऊ दे, जो दिसेल त्याचं भलं होऊ दे म्हणायला लागलो, ते सुखच देतो विचारातून. ऐकणाऱ्याला सुख होतं विचारातून, आणि त्याला सुख दिल्यामुळे त्याच्याकडे प्रतिक्रिया ती देते, ह्याचंही भलं होऊ दे. 10 लोकांना भलं होऊ दे म्हणा, त्यातली 10 तुम्हाला 10 पटीने परत तुमच्याकडे येतं सुख. हे ब्लेसिंग दिल्याने ब्लेसिंग्स अगदी गणिती पद्धतीने म्हणजे मल्टिप्लाय होऊन आपल्याकडे परत येतात. आणि हा निसर्गाचा नियम आहे, लक्षात ठेवा. म्हणून निसर्गाच्या नियमाने ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात, हे कळत नाही. पण इथे भावना अत्यंत शुद्ध असली पाहिजे. खरोखर अंतःकरणापासून सर्वांच्या भलेपणाच्या बद्दल जेव्हा भावना उद्दीपित होते आणि त्याच्यातून जेव्हा मनापासून आपण भलं होऊ दे म्हणतो, ते खरं देवाचं स्मरण होतं. भलं याच्यामध्ये संपूर्ण विश्व प्रार्थना येते, लक्षात घ्या. की सर्वत्र सगळ्या गोष्टी सर्वभूती सर्वसुखी संपूर्ण होऊ दे असं जे म्हटलं ते भलेपणाचा विचार आहे. सतत सगळ्या गोष्टी तुम्ही बघा, प्रार्थना जेव्हा ह्या पद्धतीने की सर्व जग सुखी व्हावं, जे आहे जे चांगल्या गोष्टी करतात देवाची पूजा त्यांचं भलं होऊ दे, निर्णय पद्धती प्रत्येक वेगळा अर्थ लावू शकतो. पण
सर्वाचं सार काय, भलं होऊ दे. म्हणजे जेव्हा विश्व प्रार्थना तुम्हाला 100 वेळा म्हणायचे, 1000 वेळा म्हणायचे, तर बरेच लोक म्हणणार, अरे 1000 वेळा म्हणायला इतका वेळ लागतो, कसं करायचं? म्हटलं सोपं आहे. आधी प्रार्थना म्हणायची, त्याचा सगळा अर्थ काय म्हणायचा, भलं कर. प्रार्थना म्हणा, मनापासून, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ईश्वरात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षक, आणि तुझे गुण न मुखात कण. मनापासून प्रार्थना म्हणा. आणि त्याचा अर्थ काय, मनाला सांगा भलं होऊ दे. एक भलं होऊ दे म्हटलं की सगळी प्रार्थना आली पाहिजे. जेव्हा ह्या अंतर्मनाला हा अर्थ पक्का कळतो, भलं होऊ दे म्हणजे सर्वांना चांगली बुद्धी मिळू दे, आरोग्य मिळू दे, सर्वांना सुख शांती समाधान मिळू दे, सगळ्यांना आनंद म्हणजे सुंदर मजबूत मन प्राप्त होऊ दे, सर्वांना ऐश्वर प्राप्त होऊ दे. म्हणजे ज्ञानाचं आणि ज्ञानाचं दोन्ही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. आणि सर्वांचं भलं कर म्हणजे दिव्यत्वाची जाणीव निर्माण व्हावी, कल्याण कर म्हणजे देवपणातून कर्म करता येऊ दे, आणि रक्षण कर. आणि सर्व गोष्टीमध्ये त्याचं रक्षण होतं. हे सर्व करताना देवाचं अखंड स्मरण आपल्याकडे असू दे, म्हणजे सर्वांकडे असू दे. आणि म्हणून हे जेव्हा आपण करतो की देवाचं स्मरण करा असं जेव्हा सांगतात, ते पण भलेपणासाठी प्रत्येक कृती आपण अशी केली पाहिजे की त्याच्यातून आपलं भलं झालं पाहिजे आणि सर्वांचं भलं झालं पाहिजे, दोन्ही बाजूने. आपणही सुखी व्हावं आणि इतरही सुखी व्हावेत, ही सद्भावना आहे. एका बाजूने नाही, समोर सुखी झाले, दुःख मिळालं चालेल असं म्हटलं तर ती सुद्धा नकारात्मक भावना आहे. मी म्हणणारा साधक तिथे स्वतःकडे आपणही सुखी झालं पाहिजे, असलं पाहिजे, आणि सर्व सुखी असले पाहिजेत, ही सद्भावना असते. म्हणून सर्व म्हणताना आपणा सकट सर्व हा भाव ठेवा. सर्व या शब्दाचा पण अर्थ तसा आहे. म्हणजे प्रत्येक शब्दाचा आपण कसा अर्थ लावतो त्याप्रमाणे त्याची व्हायब्रेशन्स निर्माण होतात, आणि त्या व्हायब्रेशन्स समोरच्या लोकांना आकर्षित करतात. ज्या ज्या विचार करतो त्या त्या पद्धतीच्या विचाराप्रमाणे चांगले परिणाम आपल्याला मिळायला लागतात. आणि म्हणून एखाद्या व्यक्तीने ऐकलं भलं करतं त्यावर तो आकर्षित होतो. यात का नवल काय, पण त्याचं मन तेवढं मंगल असलं पाहिजे की मन तेवढं आज्ञाधारी म्हणजे जो विद्यार्थी आहे, ते शिक्षक आहे म्हणून त्याच्याकडे विद्यार्थी असल्यामुळे त्याबद्दल त्याला आदर आहे, आणि ते शिक्षकाने आपल्याला आशीर्वाद दिला म्हटल्यानंतर त्याला अधिक आनंद झाला. आणि म्हणून त्या मुलाकडे तो मुलगा कधी विद्यार्थी त्या सद्गुरूंकडे म्हणजे गुरूंकडे आकर्षित होऊन बसला. आणि ही गोष्ट सतत सगळीकडे असते. तुम्ही रस्त्यातून जाताना कुत्र्यांकडे पण भलेपणाच्या विचारातून पहा, त्यांच्या वागण्यात पण बदल होताना तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही म्हणा आता माणसांकडे का नाही, कुत्र्याकडे पण पहा. तो तुमच्या ओळखीचा पाळखीचा असो नसो, तुमचं पाहणं त्याला कळतं. तुम्ही त्याला अनिष्ट भावनेने पाहतात की चांगल्या भावनेने पाहतात हे त्याला कळत असतं, आणि त्याप्रमाणे त्याची प्रतिक्रिया आपल्याकडे येते. म्हणून जशी आपली क्रिया तशी प्रतिक्रिया. जसं आपल्याला वाटतं सर्वांचं भलावं, आपणासहित सर्व, लक्षात आपणही सुखी असावं आणि सर्व सुखी व्हावं. म्हणून आपण सुखी होऊन इतरांना सुखी करण्याच्या प्रयत्नात यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली. म्हणजे जीवनाचे सगळं तत्वज्ञान त्या भलं या शब्दामध्ये. म्हणून मनापासून सर्वांचं भलं हा एक विचार, तो भाव सतत असला पाहिजे, ही पहिली गोष्ट. आणि आपल्या बोलण्यातून, उच्चारातून, आचरणातून हा भाव प्रगट झाला पाहिजे. म्हणजे आपली प्रत्येक कृतीचा अधिष्ठान काय, सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना सुख शांती समाधान मिळावं, सर्वांना ईश्वर मिळावं, सर्वांना चांगली बुद्धी मिळावं, सर्वांना आरोग्य मिळावं. म्हणजे हा भाव फक्त भलं व्हावं या शब्दात जर बांधता आला आपल्याला, तो धरता आला, तर सगळी विश्व प्रार्थना फक्त भलं होऊ दे ह्याच्यातून सुरू होते. आणि ही जर भलं होऊ दे म्हटलं तर ती तुम्हाला अगदी भरभर भलं, म्हणजे मध्ये मध्ये प्रार्थना म्हणा, परत म्हणा सर्वांचं भलं दे, सर्वांचं भलं दे, सर्वांचं भलं दे. त्याच्यातून एक वेगळाच एक आनंद आपल्याला मिळायला लागतो. आणि त्याच्यातून भलेपणाच्या विचारातून आपणही भले, आपलंही भलं होतं आणि सर्वांचं भलं होतं. कोणताही जो भलं होऊ दे भलं म्हणतो त्यालाच भला माणूस म्हणतात. गंमत आहे, एखादा म्हणत होतो माणूस ना भला माणूस आहे. अरे भला माणूस म्हणजे काय, तो सद्भावना त्याच्याकडे आहे, तो आपल्या सर्वांना सुख देण्याचा प्रयत्न करतो की त्याच्याकडे चांगल्या चांगल्या गोष्टी प्राप्त होतात. तो कोणाला दुखवत नाही, कोणाला ओरडत नाही, कोणाला वेडावाकडं म्हणत नाही, आणि त्यामुळे तो भला माणूस आहे. भला माणूस म्हणजे सज्जन माणूस म्हणतो आपण, देव माणूस म्हणतो. आणि म्हणून भलं होऊ दे म्हणता म्हणता म्हणणारा सुद्धा भला माणूस होऊन जातो. आणि भला माणूस होणं
तिथे इतर तिथे जवळ जाणं हा निसर्गाचा नियम आहे. त्याच्यातून त्यांच्या भलेपणाचा स्पंदन आहे, तो ओरा आहे, तो सर्वांना आकर्षित करतो आणि त्यामुळे आकर्षित होतं. आकर्षण हे प्रत्येक व्यक्तीकडे असतंच, आकर्षण शक्ती आहे, पण ती विचारातून, सद्भावनेतून आणि दुर्भावनेतून अशा पद्धती शक्ती आहे. दुर्भावनात असेल तर त्या ओराचा त्रास होतो लोकांना. एखादी व्यक्ती आली की त्याला भीती वाटते वगैरे सगळं आपण म्हणतो, तो ओरा असतो, पण त्याच्या विचारांचा तो परिणाम असतो ओरा म्हणजे. म्हणून आपल्या विचारांचा चांगला ओरा निर्माण व्हावं असं वाटत असेल ज्या साधकाला, त्यांनी सर्वांचं मनापासून भलं होते. त्याला कोणी शत्रू नाही, कोणी त्याच्यासाठी वाईट नाही. ते सगळी देवाचीच रूपं आहेत. या भावामध्ये सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते हा विचारानं त्याने सगळीकडे पाहायला लागला की त्याला शांती, सुख, समाधान मिळते. ही मोठी साधना आहे, साधी गोष्ट नाही आहे ही, लक्षात ठेवा. सद्गुरूंनी ही जी विश्व प्रार्थना आपण म्हणतो, आपण 4 ओळींची आहे, अगदी सोपी आहे, साधी आहे, नाही. ती त्या प्रार्थनेचा भाव निर्माण झाला पाहिजे. प्रार्थनेचे सार आहे काय? सर्वांचं भलं व्हावं हे सार आहे, आणि सर्वांचं भलं व्हावं हा सार आहे. तिथे साधकाची भावना तशीच असली पाहिजे की सर्वांचं भलं होते, सर्वांचं भलं होते, सर्वांचं. एवढं म्हटलं तर ते ईश्वर स्मरण आहे. लक्षात ठेवा, नामस्मरण फक्त देवाची नावं घेतली की नामस्मरण असं नाही आहे. सर्वांच्या भल्यापणाच्या विचारात नामस्मरण आहे, ईश्वर स्मरण आहे, दिव्य स्मरण आहे, सगळं आहे. आणि म्हणून फक्त देवा सर्वांचं भलं होते, देवा सर्वांचं भलं होते. आणि समोर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत पाहताना देवांचं भलं होते, देवांचं भलं होते, व्यक्तीला पाहता होता. नाहीतर सामूहिकपणे म्हणताना सर्वांचं भलं होते, सर्वांचं. देवा तूच सर्व. आताच्या मागे आपण पूर्वी असंही म्हण, देवा तूच सर्व आहे, सर्वांचं. देवा सर्व तुझं आहे, सर्वांचं भलं होते. देवा सर्व तर तूच आहे, सर्वांचं भलं होते. देवा तूच सर्व आहे, सर्वांचं भलं. आता हे सर्वांचं भलं होत आहे की होऊ दे, हा बोध आपल्याकडे सतत असला तर जीवनामध्ये आपल्याकडनं भलेपणच प्रगट होणार, आणि त्याच्यात सगळ्यांना आनंद आणि आपल्यालाही आनंद होणार. आणि म्हणून असा हा आनंद सर्वांना लाभो. मनापासून सर्वांच्या भलेपणाचं चिंतन करीत राहू. समोर येणारी व्यक्ती तुम्हाला अनुकूल असेल, प्रतिकूल असेल, परत लक्षात घ्या, पूर्वसंस्कारातून आपल्याला एखादी व्यक्ती अनुकूल वाटते, तर एखादी व्यक्ती प्रतिकूल वाटते. मग त्याचं भलं व्हावं वाटतं का? वाटलंच पाहिजे, कारण ती सगळी रूपं देवाची आहेत. म्हणून सर्वांचं भलं व्हावं, भलं व्हावं, भलं व्हावं. इथे आपण जितकं आपल्या मनाला वळवायला लागतो, जितकं आपल्या मनामध्ये तो भाव मुरायला लागतो, तेव्हा सहजपणे आपल्याकडनं सर्वांच्या भलेपणाचा भाव प्रगट होतो, विचार रूपाने, उच्चार रूपाने, आचरण रूपाने. आणि असं हे परिवर्तन आवश्यक आहे, आणि हे परिवर्तन सद्गुणाभिप्रेत आहे. आणि असं हे परिवर्तन सर्वांचं हो, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की